लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी KYC चालू आहे, या KYCच्या संदर्भात काही महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत। आता सध्या प्राथमिक स्तरावरच आपल्याला माहिती उपलब्ध झालेली आहे की नेमके कोणते कागदपत्रे लागणार आहेत, परंतु या व्यतिरिक्त पण आणखी बी काही कागदपत्रे लागू शकतात। पण मात्र ऐन वेळेस जर समजा तुम्हाला कागदपत्रे की हे कागदपत्रे लागणार आणि ऐन वेळेस तारंबळ नको उडायला, त्यामुळे दोन महत्त्वाचे कागदपत्र हे तुम्ही पहिल्यांदा जे आहे तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचे आहे। पण ते दोन कुणाला असायला पाहिजे किंवा कुणाकडे असायला पाहिजे ते दोन महत्त्वाचे कागदपत्रे, त्याबद्दल पण मी बोलणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये हे दोन कागदपत्रे म्हणजे नेमके आणि कुणाला कोणते कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत, ऐन वेळेस KYC करताना अडचण येऊ नये किंवा तारंबळ उडू नये। बघा, झालं असं आहे की काही लाडक्या बहिणींनी नातेवाईकांचा नंबर देऊन KYC केलेली आहे। आपल्या चॅनलवर तशा प्रकारची मिसलीडिंग इन्फॉर्मेशन आतापर्यंत दिलेली नाही आणि हीच आपल्या चॅनलची खासियत आहे। त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अगदी विश्वासानेच इथून जे अपडेट मिळतात तर त्याला तेवढं तंतोतंत पालन पण करतात। आणि त्याचप्रमाणे आपण या ऐन वेळेस, कालच मी पाहिलं होतं कमेंट्समध्ये प्रचंड लाडक्या बहिणी सांगितले सर ऐन वेळेस आमची अडचण नको यायला, त्यामुळे आम्हाला KYC संदर्भात लागणारे डॉक्युमेंट्स जेवढी आम्हाला तुमच्याकडे माहिती उपलब्ध आहे तेवढी तरी किमान सांगा आणि त्याची व्यवस्थित उकल करून सांगा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 18 नोव्हेंबर तारीख जवळ आलेली आहे, मग आता आणखी या पुढच्या 4-5 दिवसामध्ये आमची KYC होईल का? ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी व्यवस्थित ऐका, ज्यांना पती किंवा वडील नाही, ज्यांना दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी काहीही चिंता करायची गरज नाही। त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंतची तारीख असली की 18 नोव्हेंबरपर्यंतच KYC असावी असं त्यांच्यासाठी लागू राहणार नाही। पण ज्यांच्याकडे दुसरा आधार नंबर उपलब्ध आहे, पती किंवा वडील दोन्हीपैकी कोणाचा तरी आधार नंबर उपलब्ध आहे, त्यांनी मात्र 18 नोव्हेंबरच्या आतच KYC करा। झाला मुद्दा क्लिअर? काही लाडक्या बहिणी असं पण विचारत आहेत, दोन मुद्दे क्लिअर करतो। पहिला की स्टेप 1 कंप्लीट करायची का नाही। बघा, जर तुम्ही स्टेप 1 कंप्लीट केली असेल तर फार छान, आणि जर समजा केली नसेल तरीही काही चिंता करू नका। पण हे कुणासाठी बोलायलो परत सांगतोय, ज्यांच्याकडे दुसरा आधार नंबर पती किंवा वडील यांचा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी बोलतो आहे। महत्त्वाचे प्रश्न मी क्लिअर केलेले आहेत। आता येऊयात कागदपत्राकडे। कोणते दोन कागदपत्र लागणार आहेत? अगदी स्पष्टपणे नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओची खासियतच ती आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट झालं पाहिजे। बघा, पती किंवा वडील नसेल तर KYC कशी करावी? त्यासाठी पहिलं उत्तर ऐकून घ्या। कुणाचाही दुसरा आधार नंबर लागणार नाही तुम्हाला। आधार नंबरची गरज आहे का दुसऱ्या आधार नंबरची? नाही। पती किंवा वडील नसेल तर आधार नंबरची गरज नाही, दुसऱ्या आधार नंबरची बोलतोय बरं का मी, दुसऱ्या आधार नंबरची गरज नाही। पुढे ऐका, बघा, पती किंवा वडील नसेल तर कोणते कागदपत्रे द्यावेत? पण मी काय बोलतोय, पती किंवा वडील नसेल, पती पण नाही किंवा वडील नाही किंवा दोन्ही नाही, म्हणजे ते दुर्दैवाने आता या दुनियामध्ये हयात नाही असं आपण गृहीत धरूयात। मग अशा वेळेस कोणतं कागदपत्र लागणार आहे? तर सध्या जी माहिती पुढे येत आहे ते म्हणजे डेथ सर्टिफिकेट। डेथ सर्टिफिकेटलाच आपण मृत्यू प्रमाणपत्र जे असतं, बरोबर, जे मृत्यू प्रमाणपत्र जे असतं, बरोबर, तर हे मृत्यू प्रमाणपत्र जे आहे तर ते लागत असतं। बघा, कशासाठी? की जर पती किंवा वडील नसेल तर। आता तुम्ही म्हणाले याच्या व्यतिरिक्त पण काही कागदपत्रे लागणार का? तर लागू शकतात, जसं की आधार कार्ड, रेशन कार्ड, पण हे कागदपत्रे सहजासहजी तुमच्याकडे उपलब्ध होतात। पण ऐन वेळेस या कागदपत्राची अडचण येऊ शकते। लागणारच का सर? तर उत्तर आहे होय। कुणाला लागणार? ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत, म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे। अशा वेळेस मृत्यूचं प्रमाणपत्र त्या लाडक्या बहिणींनी तयार ठेवावं। हे मृत्यूचं प्रमाणपत्र सर आम्हाला कुठे घेऊन जायचं का? नाही, वेबसाईटवर अपलोड करायचं आहे। सर आता सध्या चालू झालं आहे का? नाही चालू झालेलं। कधी होणार चालू? त्याची सविस्तर तुम्हाला अपडेट देण्यात येईल। 18 नोव्हेंबरच्या अगोदर जर नाही झालं तर काहीही काळजी करू नका। झाले सर्वांचे प्रश्न क्लिअर? म्हणजे जर पती किंवा वडील नसेल तर तुम्हाला मृत्यूचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यांच्या। जर पतीचा किंवा वडिलांचा मृत्यू झालेला असेल, समजा एखादी लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीचं लग्नच झालं नाही, पण त्या लाडक्या बहिणीच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे, मग वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र। एखादी लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणींचे वडील पण नाहीत आणि पती पण नाहीत, पतीचं मृत्यू प्रमाणपत्र। झालं क्लिअर? म्हणजे मी छोटे छोटे प्रश्न तुमच्या मनातले प्रश्न मी क्लिअर करतोय बरं का। झाला आता हे मुद्दा क्लिअर? आता दुसरा मुद्दा ऐका। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना काल विचारलं की सर घटस्फोट झाला असेल तर मग कोणते कागदपत्र लागणार आहे? तर घटस्फोट झालाच असेल तर घटस्फोट झाल्याचा पुरावा, म्हणजेच कोणते डिवोर्सचे जे काही पेपर असतात, जे तुम्हाला घटस्फोट झाल्याच्या नंतर ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झाला आहे त्यांच्या बाबतीत बोलतो आहे मी,
त्या लाडक्या बहिणींना डिवोर्स झाल्याचा पुरावा म्हणून ते डिवोर्स पेपर लागतील। हे पेपर घेऊन कुठे जायचं सर? हे पेपर देखील तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल। कसे अपलोड करायचे सविस्तर त्याची पण तुम्हाला सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आपल्या चॅनलवर होईल, त्यामुळे काही चिंता करू नका। सध्या ती प्रोसेस चालू झाली नाही, नेमकं ते वेबसाईटला त्याच्यावर काम चालू आहे, मग आता ते होईलच, या आठवड्यामध्ये ते चालू होईल संपूर्ण। त्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला सविस्तर त्याचा पण एक मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध होईल। त्यामुळे ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांना मृत्यू प्रमाणपत्र ऑब्वियसली लागणार नाही, तर त्यांना लागणार आहे ते म्हणजे घटस्फोट झाल्याचा पुरावा। पण ज्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जे आहे मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने, तर त्यांना मात्र मृत्यूचं प्रमाणपत्र लागेल। या व्यतिरिक्त पण काही कागदपत्र लागतात का? परत सांगतोय, रेशन कार्ड लागू शकतं का? आधार कार्ड लागू शकतं का? तर हे कागदपत्रे जनरली तुमच्याकडे उपलब्ध असतात, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्यांच्याबद्दल। पण हे 2 कागदपत्रे, आता हे असं नाही की बघा ज्यांना उदाहरणासाठी ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील नाहीत हयात, तर त्यांना ऑब्वियसली घटस्फोटाचं लागेल का? नाही लागणार। तर त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांना मृत्यूचं प्रमाणपत्र, आणि ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांना घटस्फोट झाल्याचा पुरावा, बस हे 2 कागदपत्र जे आहेत, तर त्यापैकी तुम्हाला कोणतं कागदपत्र लागतं आता हे सर्व मी क्लिअर केलेलं आहे, तेच तुम्ही तयार ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही। राहिला मुद्दा KYCला खूप कमी दिवस राहिलेले आहेत, मग काय होणार पुढे? तर या सर्व प्रश्नांची मी या व्हिडिओमध्ये फक्त 2 कागदपत्रे सांगितले नाही, तर जे पण तुमच्या मनामध्ये प्रश्न चालू आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या वेळेस या प्रकारची KYC कागदपत्रे अपलोड करून दुसऱ्या आधार नंबरची पर्यायी KYC चालू होईल, त्यावेळेस सर्वात अगोदर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल। त्यामुळे जेव्हा आपल्याकडनं ते अपडेट येईल तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा, नक्कीच त्या अपडेटला अगदी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पण या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।